आपण लहानपणापासून देवतांच्या कथा ऐकत आलो आहोत. राम, कृष्ण, शिव, काली, दुर्गा ही नावं इतकी परिचित झाली आहेत की आपण त्या कथांना प्रश्न विचारणंच थांबवलंय. आपण ऐकतो, पण थांबून विचार करत नाही. या कथा आपल्याला नेमकं काय सांगतात? लहानपणी या कथा आपल्यासाठी गोष्टी असतात. आजी सांगते, आई सांगते, शाळेत शिकवल्या जातात. मोठं झाल्यावर ह्याच कथा श्रद्धा बनतात. काही लोकांसाठी त्या अंधश्रद्धा ठरतात, पण फार थोड्या लोकांसाठी त्या विचार बनतात. आणि इथेच खरी गडबड सुरू होते. आज समाजात देवकथांकडे पाहण्याचे दोन टोकाचे दृष्टिकोन आहेत. एक गट म्हणतो, या कथा म्हणजे चमत्कार. देव रागावले, देव प्रसन्न झाले, वरदान मिळालं, शाप मिळाला. दुसरा गट म्हणतो, हे सगळं निरर्थक आहे, विज्ञान विरोधी आहे, मागास आहे. पण खरी अडचण अशी आहे की दोघेही कथा जशा आहेत तशाच घेत आहेत. कुणी अंधश्रद्धेने, कुणी नाकारण्याच्या हट्टाने. देवकथा कधीच अशा पद्धतीने ऐकण्यासाठी तयार झालेल्या नव्हत्या. त्या कथा त्या काळात तयार झाल्या ज्या काळात कायदे नव्हते, पोलीस नव्हते, न्यायालये नव्हती. समाज चालवायचा होता. माणसांच्या वागणुकीला मर्यादा घालायच्या होत्या. आणि ते थेट सांगता येत नव्हतं. म्हणून कथा तयार झाल्या. आता एक साधं दृश्य डोळ्यांसमोर आणा. एक लहान मूल आहे, साधारण 7-8 वर्षांचं. घरात काहीतरी चूक करतं, खोटं बोलतं, भांडण करतं, चोरी करतं. आई किंवा वडील म्हणतात, असं करू नकोस, देव रागावतील. त्या मुलाला देव म्हणजे काय हे कळत नाही, पण भीती कळते, शिक्षा कळते. आणि ती भीती त्याच्या मनात साठत जाते. त्या वाक्याच्या आधी घरात शांतता असते, आणि त्या वाक्यानंतर मूल बोलणं थांबवतं. हळूहळू देव म्हणजे मार्ग दाखवणारी कल्पना नसून एक अदृश्य नजर बनते, जी कायम पाहतेय. चूक झाली की शिक्षा देईल, प्रश्न विचारू नकोस, फक्त मान. ही भीती देवांनी निर्माण केली का? नाही, ती आपण निर्माण केली, कथांचा वापर करून. आपण अनेकदा ऐकतो, देव रागावले, शाप दिला आणि सगळं नष्ट झालं. पण त्या काळात नियमभंग म्हणजे वैयक्तिक चूक नव्हती, तो संपूर्ण समाजासाठी धोका होता. कुणी मर्यादा ओलांडली तर त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागायचे. ते समजावून सांगण्यासाठी शाप ही भाषा वापरली गेली. त्या कथा वैज्ञानिक प्रयोग नव्हत्या, त्या चेतावणी होत्या. असं केलंस तर याचे परिणाम होतील, हे सांगण्याची पद्धत होती. पण आज आपण काय करतो? आपण त्या कथांना अक्षरशः घेतो. मग विचारतो, हे कसं शक्य आहे? एका शापाने सगळं कसं नष्ट होईल? आणि उत्तर न मिळालं की 2 मार्ग निवडतो. एकतर सगळंच खोटं ठरवतो, किंवा डोळं बंद करून सगळं खरं मानतो. दोन्ही वेळा आपण अर्थ गमावतो. आणखी एक दृश्य पाहूया. एक मोठा माणूस आहे, शिकलेला, नोकरी करणारा. पण आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा आला की तो घाबरतो. कारण लहानपणी त्याला शिकवलं गेलं, देव रागावतील, शिक्षा होईल. त्यामुळे तो स्वतःचा विवेक वापरत नाही, जबाबदारी देवांवर टाकतो. हीच सर्वात धोकादायक गोष्ट आहे. देवकथा जबाबदारी शिकवण्यासाठी होत्या, पण आपण त्या जबाबदारीपासून पळण्यासाठी वापरतो. आपण देवकथांमधील काय लक्षात ठेवतो? विनाश, राग, युद्ध, तांडव. पण संयम, मर्यादा, कर्तव्य हे आपण विसरतो. शिवाचा विचार करा. बहुतेक लोकांच्या डोक्यात शिव म्हणजे काय? तांडव, संहार, रुद्ररूप. पण शिवाचा बहुतांश काळ कसा जातो? ध्यानात, एकांतात, स्थिरतेत. तांडव ही प्रतिक्रिया आहे, ध्यान ही अवस्था आहे. पण आपल्याला प्रतिक्रिया लक्षात राहते, अवस्था नाही. शिव आपल्याला काय सांगतो? की शक्ती असली तरी संयम हवा, विनाश करण्याआधी विचार हवा, आणि शांतता हीच खरी शक्ती आहे. पण आपण काय लक्षात ठेवतो? नृत्य, डमरू, अग्नी, संहार. अर्थ मागे पडतो. तसंच कालीकडे पाहताना बहुतेक लोकांना भीती वाटते. रक्त, अस्त्र, उघडं रूप, संहार. पण काली म्हणजे काय? ती भीतीचं प्रतीक नाही, ती नियंत्रणाबाहेर गेलेल्या शक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा समाजातील किंवा माणसातील शक्ती मर्यादा ओलांडते, तेव्हा ती विनाशक बनते. हे दाखवण्यासाठी कालीचं रूप तयार झालं. काली आपल्याला सांगते, शक्ती असणं धोकादायक नाही, मर्यादा नसलेली शक्ती धोकादायक आहे. पण आपण काय करतो? त्या रूपाला अक्षरशः घेतो आणि घाबरतो. दुर्गा ही तशीच आहे.
दुर्गा म्हणजे स्त्रीशक्ती, संरक्षण, संतुलन, मर्यादा. पण आपण तिला काय बनवतो? युद्धाची देवी, संहाराची मूर्ती. खरं तर दुर्गा आपल्याला सांगते, शक्ती ही रागासाठी नाही, ती संरक्षणासाठी आहे. पण आपण रूप पाहतो, अर्थ नाही. आणि मग म्हणतो, देव भयानक आहेत, देव शिक्षा करतात, देव रागावतात. खरं तर देवकथा आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, त्या आपल्याला थांबवण्यासाठी आहेत, विचार करायला लावण्यासाठी आहेत. की तू काय करतोयस, त्याचे परिणाम काय होतील, हा प्रश्न विचारायला लावण्यासाठी आहेत. पण आज आपण त्या प्रश्नापासून पळतो, कारण प्रश्न विचारणं जबाबदारी मागतं, आणि जबाबदारी घ्यायला आपल्याला भीती वाटते. म्हणून आपण देवकथा ऐकतो, पण स्वतःकडे पाहत नाही. काही लोक त्या कथा अंधश्रद्धा म्हणतात, काही लोक त्या डोळे बंद करून मानतात. दोघेही कथा ऐकत आहेत, कुणीही त्या समजून घेत नाही. जर आपण देवकथांकडे संस्कृती, समाज आणि मानवी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर त्या कथा अचानक गहीर वाटायला लागतात. त्या आपल्याला देवांबद्दल कमी आणि आपल्याबद्दल जास्त सांगतात. आपली भीती कशी तयार होते, आपल्या मर्यादा आपण कशा विसरतो, आणि निर्णय घेताना आपण परिणामांचा विचार का करत नाही. म्हणून खरा प्रश्न असा आहे, आपण देवकथा फक्त ऐकत राहणार आहोत का, की त्या कथांमधून स्वतःकडे पाहणार आहोत? कारण कदाचित देवतांच्या कथा देवांसाठीच नाहीत, त्या माणसांसाठी आहेत, आपल्यासाठी आहेत, आपल्या मनाबद्दल, आपल्या वागण्याबद्दल आणि आपल्या जबाबदारीबद्दल. हा भाग इथे थांबवतो. पुढच्या भागात आपण पाहू, एका विशिष्ट देवतेभोवती भीती कशी तयार झाली, ती समाजाने कशी वापरली, आणि आपण ती आजही का वाहून घेतो. आता आपण एक थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारूया. जर देवकथा घाबरवण्यासाठी नव्हत्या, तर आज बहुतेक लोक देवाचं नाव घेतलं की घाबरतात का? हा विरोधाभास आहे. आपण ज्या देवतांना पालक, रक्षक, मार्गदर्शक म्हणतो, त्यांच्याबद्दलच मनात पहिली भावना भीतीची का असते? याचं उत्तर देवकथांमध्ये नाही, ते आपल्या संस्कारांमध्ये आहे. लहान मूल जेव्हा देवाबद्दल पहिल्यांदा ऐकतं, तेव्हा देव कोणत्याही तत्त्वज्ञानासारखा नसतो. तो एक अदृश्य अथॉरिटी असतो. आईवडील काही वेळा थकलेले असतात, समजावून सांगायला वेळ नसतो, म्हणून एक शॉर्टकट वापरला जातो. देव पाहतोय, देव रागावतील, देव शिक्षा करतील. हे वाक्य त्या क्षणी काम करतं. मूल शांत होतं, शिस्त लागते. पण त्या एका वाक्याची किंमत मुलाचं मन आयुष्यभर भरत राहतं. हळूहळू देव म्हणजे समजून घेणारी कल्पना राहत नाही. तो एक नजर बनतो, एक निरीक्षक, एक जज. आणि इथूनच सगळं बिघडायला लागतं. कारण जेव्हा देव जज बनतो, तेव्हा माणूस स्वतःचा विवेक वापरणं थांबवतो. तो विचार करत नाही, हे योग्य आहे का? तो विचार करतो, देव रागावतील का? हा फार मोठा फरक आहे. योग्य अयोग्य हे विवेकातून येतं. राग शिक्षा ही भीतीतून येते. भीती शिस्त देते, पण समज देत नाही. आणि देवकथा कधीच फक्त शिस्तीसाठी नव्हत्या, त्या समज तयार करण्यासाठी होत्या. पण आपण काय केलं? आपण त्या कथांचा वापर मुलांना समजावण्यासाठी नाही, तर गप्प बसवण्यासाठी केला. म्हणूनच आज अनेक प्रौढ लोक चुकीचं काही घडत असताना आवाज उठवत नाहीत, कारण त्यांच्या आतलं मूल आजही घाबरत असतं. देव रागावतील, आपल्याला शिक्षा होईल, नशीब खराब होईल. आता विचार कर, जर देव खरंच मार्गदर्शक असतील, तर प्रश्न विचारणं सगळ्यात मोठी भक्ती असायला हवी होती. पण आपल्या संस्कृतीत प्रश्न विचारणं म्हणजे उद्धटपणा मानला गेला. म्हणून आपण ऐकत राहिलो, मानत राहिलो, पण समजून घेतलं नाही. देवकथा अशा समाजात तयार झाल्या जिथे माणसाला थेट नियम सांगता येत नव्हते. हे करू नकोस असं सांगणं पुरेसं नव्हतं. त्याऐवजी कथा तयार झाली. कथा आठवते, नियम विसरले जात नाहीत. पण अडचण इथे आली. आपण कथा जपली, पण नियम समजून घेतला नाही. शाप म्हणजे नियमभंगाचा परिणाम होता. वरदान म्हणजे जबाबदारी स्वीकारल्याचं फळ होतं. पण आपण ते रूपक विसरलो आणि शब्द अक्षरशः घेतले. म्हणून आज आपल्याला देवकथा एकतर हास्यास्पद वाटतात किंवा अंधश्रद्धेचं साधन वाटतात. दोन्ही वेळा आपण त्यांचा खरा उपयोग गमावतो. देवकथा आपल्याला सांगतात, तू जे करशील त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील.
कोणत्याही देवामुळे नाही, तर कारण परिणामामुळे. पण ही जबाबदारी स्वीकारणं अवघड आहे. म्हणून आपण काय करतो? आपण देवांना दोष देतो. कधी देवांवर राग काढतो, कधी देवांच्या नावाखाली निर्णय टाळतो. आणि हळूहळू देवकथा आपल्या हातात असलेलं आरसाच न राहता एक बाहेरचं भय बनतात. पण खरं भय देवात नाही, ते आपल्या स्वतःच्या निर्णयांपासून पळण्यात आहे.